पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए, कुठे तुझी बहीण? काय चावलं का दुखतय? बोलव की। काय विचारले नीट सांग। आधी मला सांगा, मी कान तारागत दिसतोय की नाही? आता कानाखाली तारा काढीन तुझ्या। बोलव। थांबा, मी जरा रील करतोय। 1 मिनिट थांबा, 2 मिनिटात सांगतो। बापू, मम्मी, ती बहीण तशी, हे भाऊ असा, घरातली काही सगळी डोक्यावर पडल्यात का काय? बाहेर या. बापू बाहेर या. बघा माझा फोन फोडला त्यांनी. अहो पण मुकदम झालं काय ते तरी सांगा मला। सगळं सांगतो, आधी तिला इथं बोलवा। आता घरात नाही ती, पण तिला दीपक फोन कर। पण मुकदम झाले तरी काय ते तरी सांगा मला। आपली पोरगी गावभर बोंबलत फिरती, लोकांच्या घरात घुसून बाणगडी करती, कांड करती, आणि आपल्याला माहितच नाही। मुकदम उगाच काहीतरी बोल नका। पण माझा फोन का फोडला? ए, फक्त फोन फोडलाय, आता गप बसला नाही ना तर थोबाडच फोडीन। हे बघा मुकदम, माझ्या पुरीचं काय चुकलंय का? तिचं काय चुकलं असेल तर मी माफी मागतो तुमच्याकडे, पण हे असं तर आप्या, अगं आपे काय विचारतायत ते? काय झालंय? दिदे, अगं माझा फोन फोडला यांनी। इशारा घे तिला, काल रात्री कुठं होती म्हणाव? अगो बाया बाया बाया, तुझी पोरगी रात्रभर गायब होती घरात ना, आणि तुलाच माहित नाही वे सुषमे? आप्या, तू काल पियूकडे गेली होतीस ना? हो बापू, ते रात्री तर लय जीप चालत होती तुझी। आता बोल की, लय अक्कल शिकवत होतीस ना आम्हाला, आता बोल। बाया, आता तर हद्दच झाली सुषमे तुझ्या पोरगीची। आता या पोरगीनं परत काहीतरी येडवाकडे करून ठेवलंय बघ। आपे काय म्हणताय ते? कुठे होतीस रात्री तू? मम्मी, मी यांच्याचकडे गेलते आरूचा बर्थडे करायला। आम्ही निमंत्रण दिलं होतं का? कलेक्टर मॅडम त्या काल रात्री चोरून मागच्या दारातून आमच्या घरात आल्या, माझ्या पोराला अर्णवला घेऊन गेल्या, तेही सगळ्यांशी भांडून। 1 मिनिट, त्याला आम्ही नाही घेऊन आलो, हा? त्यालाच यायचं होतं। एक शब्द काढू नको तोंडातनं। आणि 1 मिनिट, तिथं त्यांनी ना, ए बापू, तुझ्या पुरीला नीट समजावून सांगा कसं ते मला माहित नाही, पण आता लय झालं, डोक्यावरून पाणी व्हायला लागले। अप्पे, तुला काही कळतं का नाही ग? काय अक्कल हाय का नाही? अगं या आई बापाला जरा तरी सुखानं जगू दे की। नाही, आमच्या घरात येऊन आम्हाला सांगत होती घर कसं पाहिजे, दार कसं पाहिजे। अगं तुला कोणी विचारलंय का? हे बघ ए बापू, तुझ्या पुरीचं लग्न करून टाक, आणि नसेल जमत तर दे ढकलून कुठंतरी। पण परत जर ही अशी वागली ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव। हे बघा, माफ करा मुकादम साहेब। तुम्ही का हात जोडताय? आपल्या जरा थांब तू। हे बघा बापू, हो काय झालं? तुझ्यावर काय झालंय? हे बघ बापू, तुझी पोरगी आमच्या घरात घुसून आम्हालाच अक्कल शिकवती। येसन घाला, नाहीतर एकदा का आम्ही तुझ्या घरावर नजर टाकली तर तुमच्या सगळ्यांचं काय हाल होते हे तुला चांगलं माहितीये। परत ही पोरगी माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या आसपास सुद्धा नजर नाही पडली पाहिजे। सरकार, अहो तुम्ही शांत व्हा, आपण बोलू की। चला तुम्ही। तू कशाला मध्ये तोंड घालतोयस? तुझा काय संबंध? नाही, बरोबर आहे तुमचं। अहो चुकलं असेल त्यांचं काय, त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो, मी हात जोडतो ना। तुला एकदा सांगितलेलं कळतच नाही होय?
अगं बया बया बया, आता हीच बघायचं बाकी ठेवलं होतं बघ सुषमे तुझ्या पोरगीमुळं. एक मिनिट, तुम्ही का हात जोडताय? हे आमच्या घरातलं. आपे अगं तू जरा खरंच ग बया, माझ्या टायमालाच काय पण माझ्या अख्ख्या आयुष्यात असली निर्लज्ज पोरगी बघितली नाही मी. सुषमे आता कसं करायचं ग? तुझ्या पोरगीला जरा तरी काय हाय का बघ. सुनंदा अक्का तुम्ही जरा थांबा. हे बघे, नीट कान उघडं ठेवून ऐक. पहिल्यांदा शेवटच सांगतोय तुला. नाही, नीट सांभाळ तुझ्या पुरीला, नाही तर तुला तर माहितच आहे. मी कॉन्ट्रॅक्टर आहे रस्त्यांचा, आणि त्यासाठी खड्डे खाणं आणि बुजवणं हे काम असतंय माझं. पण त्या खणलेल्या खड्ड्यात माती टाकायची, मुरुम टाकायचा का मुडद, हे फक्त माझी मलाच माहित असत. एकदा का वरनं डांबर टाकलं आणि रोलर फिरला की कामच तमाम. मग त्या डांबरी रस्त्यावर आयुष्यभर वडाप घेऊन फिरत शोधत बसला ना, तरी बी तुला काही सापडायचं नाही. आणि तसं बी तुझ्या पुरीला गावातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचं लईच पडलेलं असतं. मग करतो तिच्या मनासारखं आणि टाकतो बुजून. गावच्या रस्त्यांवरचे सगळे खड्डे कायमचे. चल सुजया. बापू, अहो तुम्ही नका काळजी करू, मी बोलतो सरकारसोबत. आई तुम्ही बसा, मी आलोच. बापू बापू ऐका की. बापू अहो अप्पे, कधी कळणार आहे ग तुला? सारखी काय ना काहीतरी करत असतीस बघ. मागच्या वेळेला पण बापाची इज्जत काढलीस भर चौकात, आणि आता आता ह्यो परका माणूस घरी येऊन सगळ्या घरादाराला जीव मारायची धमकी देऊन गेला. अगं का असं वागतेस तू? लई साधी माणसं आहेत गई, जगू दे की त्यांना सुखानं. बापू ऐका की. ए बघा, मी त्यांच्या घरी गेलते खरंय, आणि आम्ही खरंच आरूचा बर्थडे करायला गेलतो. तिथं अचानक मला त्या आत्यानं परत बांधून घातलेलं दिसलं. माझं डोकंच सरकलं, म्हणून मग तिथं बांधले मी. पण बापू खरंच. अप्पे, तुझ्यामुळं का नाही अख्ख्या गावाचे पाय धरायला लागणार एक दिवस तुझ्या बापूंना, लक्षात ठेव. अगं गावाचं काय म्हणतेस? जिल्ह्याची कलेक्टर व्हायची नाही, जिल्ह्याचंच पाय धरायला लागतात बघ आता. अगं काय ऐकून तर घ्या. बापू ऐका ना, मी यानंतर कधीच नाही जाणार, शपथ. सॉरी ना बापू, तुम्ही माझ्याकडे बघा की एकदा. बापू तुझ्या खाली उत्तर. सरकार काय झालं? खाली उत्तर की सांग तुला. काय झालं? सुजय, आम्ही तुला सांगितलं होतं, जवळ तू आमच्या नातवाला घरी घेऊन येत नाहीस तवर तू आमच्या सोबत कुठल्याच कामा घेणार नाही. चल रे. ठीक आहे. सुजा, ए सुजा, अरे सरकार गेले काय? मला त्यांच्या संग बोलायचं होतं रे. अरे बाबा चिडलेत ते, नंतर बोल. मी भांडणात पडलो म्हणून चिडले काय? अरे मला त्यांना तेच सांगायचं होतं. मी मग अशी नाटक केलं रे. काळजी करू नको, मी बोलतो त्यांच्याशी काय असेल ते. पण संकल्प, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या अप्पीशी लवकरात लवकर लग्न कर. आत्ताच सांगतोय. अरे म्हणून तर मी भांडणात पडलो ना. त्यांच्या घरच्यांना माझ्यावर विश्वास आला पाहिजे ना. त्या अपर्णा काय कांड केला काय घरी येऊन? हो, मोठा कांड केलाय तिने काल.
अर्जा ही पोरगी तर कशी आली आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढ लगेच काढ. जे कोणी तुमच्या विरोधात जातं ना त्यांना तुम्ही असं कोंडून घालता, पण मी अजिबात गप्प बसणार नाही. तिथनं बाहेर गेले ना की आधी तुमची कंप्लेंट करणार आहे, आणि नाही तुम्हाला कायद्यानं धडा शिकवला ना तर अपर्णा सुरेश माने नाव नाही सांगणार. आयला लईच आडगी पोरगी रावती, सरकारला नडती माझी. पण सुजा, ही अशी रात्री बिरात्री घरातनं बाहेर पडणारी पोरगी मला आवडत नाही बरं का, पण मजा येईल. काय सुजा, वाळल्यालं सुकल्यालं कोमेजलेलं फूल कुस्करण्यात काय मजा नाही बघ. ताज फुललेलं टवटवीत फूल कुस्करण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही बघ. सरकारला सांग येऊ का? अरे देवा, अरे देवा, अरे देवा, अरे 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 अरे. तुम्हाला चक्कर आली का? जास्त लागलं नाही ना? हो ग बाळा, मला चक्कर आलीये. तू आरूची मैत्रीण ना? हो. तुम्ही आरुषी पप्पा ना? हो ग बाळा, मी आरूचा पप्पा. तो आज जवळ नाही, त्याचा आज बर्थडे, म्हणून टेन्शन येऊन चक्कर येऊन पडलो बघ मी. बाळा, त्याला एक निरोप देशील माझा? देते, पण कसला निरोप? आईकडून भेटून झाल्यावर मला भेट म्हणून. अगं आज त्याचा बर्थडे, त्याला गिफ्ट आणलंय ग, आणि त्याला वॉटर पार्कला घेऊन जायचं माहिती ना तुला, माहिती ना? मग फक्त त्याला एक निरोप द्यावडा देशील ना? निरोप देते, पण मला वाटतं तुमचं आणि त्याचं भेटणं काय व्हायचं नाही. का? म्हण काय झालं बाळा? हा, तो आजार आहे, त्याला आता दवाखान्यात नेले. कुठं ग? आपल्या गावातल्या दवाखान्यात का? हो, आपल्या गावातल्याच. पण तुम्ही काळजी करू नका, तो बरं झाला ना मी तुमचा निरोप सांगेन. तुम्ही काळजी घ्या आणि असं उन्हात अन्नात फिरू नका. हो ग बाळा, जा. काल रात्री ताप होतो का त्याला? नाही ना डॉक्टर, काल रात्री व्यवस्थित होता एकदम. काय काल दगदग झाली काय याची? म्हणजे झोप येत नाही, थकवा, काय खात पित नाही, अशा काय तक्रारी वगैरे? नाही डॉक्टर, काल रात्रीच फक्त व्यवस्थित झोपला नाहीये, नाहीतर झोप व्यवस्थित आहे त्याची. बर. आणि खाण्यापिण्याच्या पण काहीच तक्रारी नाहीयेत. डॉक्टर, रात्री जागरण झालं त्याचं. त्याचा बर्थडे आहे ना, आम्ही रात्री 12ला साजरा केला. बरोबर, काय काळजी करायचं कारण नाही. डॉक्टर काका, मला काल खूप भीती वाटत होती. भीती? अरे कसली रे बाळा? डॉक्टर, काल त्यानं जरा घरातली भांडणं बघितलीत ना, त्यामुळे घाबरलाय. हा ठीक आहे, हे बघा लहान मुलांच्या समोर ही घरातली भांडणं टाळा. अर्णव, थोडा वेळ इथे झोप बाळा, मग मम्मी तुला गोळ्या आणून देईल आणि परत मग स्ट्रॉंग होशील. व्हायचंय ना? हा. आणि तुला हॅपी बर्थडे बर का? थँक्यू डॉक्टर काका. मी औषध लिहून देतो, तेवढी आणा आणि द्या त्याला. दुपारपर्यंत ताप उतरेल. थँक्यू डॉक्टर.
बर्थडे दिवशी स्ट्रॉंग राहायचं, फिट राहायचं, एन्जॉय करायचं, ते आजारी पडलाय वे. काका दुपारपर्यंत होईल की टेक, मग करू आपण. नक्की बरं व्हायचं आपण. हा, जिथं विषय गंभीर दारू गंभीर. गुणाला काय डॉक्टरांचं लगेच. बर भाऊजी, तुम्ही बसा ह्याच्यापाशी. डॉक्टर काय लिहून देतात ते बघते आणि घेऊन येते मी पटकन. वहिनी तुम्ही कुठे जाताय? तुम्ही बसा आरू बरोबर, मी येतो जाऊन पटकन. बर, मी तुम्हाला पैसे देते. काय वहिनी परकच करता तुम्ही तर. राहू द्या. आरू तुला काय खायला आणायचंय? नको. बर वहिनी तुम्हाला आणायचं चहा वगैरे? नाही नाही काही नको. बरं ठीक, आलो. हो डॉक्टर. वहिनी आलोच मी. हो हो या. काय रे सुजा? हॅलो अर्जय, कुठे आहेस रे? अरे मी चौकीला आहे. का रे? ऐक ना अर्जय, अरे काका शेतात चक्करून पडलाय रे. काय? कस काय? अरे मला काय माहित नाही, तू लगेच निघ. मला भीती वाटते रे. कालच्या भांडणामुळे तर टेन्शन नसन घेत काका ना. मी लगेच आलो सुजा. हा तू लगेच निघ. वहिनी मला निघावं लागेल, कदमांची तब्येत बरी नाही वाटतं. कस काय? मला तर गेल्यावर कळेल. हे गोळ्या तुम्ही आणा. बर, काळजी घे. हो हो. आरू तू थांबा इथं, मी पटकन औषधं घेऊन येते. काय? हा, पण तू लवकर ये. इथनं कुठं जायचं नाही बरं का? हा. अरू बाळा चल, आपल्याला जायचंय. पप्पा काय झालं? अरे काय नाही, मम्मी बाहेर गेली, मला पाठवलं मम्मीने. चल. पण मम्मी तर म्हणाली थांब. अरे काय नाही, मम्मी मला म्हटली घेऊन जा. अरे अरे अरे, हे कोण? कुठे घेऊन चालला ह्याला? हे माझे पप्पा आहेत. त्याला आता आरामाची गरज आहे. तुम्ही आता कुठे घेऊन चालला ह्याला? हो, मुलगा माझा आहे. म्हणलं शुक काय करायचंय ते. असल्या भंगार दवाखान्यात मला त्याचा उपचार नाही करायचा. होय बाजूला चल. आरू है. आरू, डॉक्टर. अर्णव, डॉक्टर माझा मुलगा. हा, त्याचे बाबा घेऊन गेले ना आत्ताच. काय उद्धट आहे तुमचा नवरा. आरू, आरू. मावशी, इथं आतमध्ये माझं पोरगं झोपलं होतं, बघितलं का? नाही. नाही. दादा, आरू दिसलं का तुम्हाला कुठं? नाही व्हायला त्याला. आरू, अर्णव. दिदे, गम लावला तर चिटकला का यो फोन? हॅलो. आपे आरू नाहीये दवाखान्यात, सुजय घेऊन गेला त्याला. काय? म्हणजे काय झालंय? अगं मी औषध आणायला बाहेर गेले होते, तोवर घेऊन गेला बघ. आरूचे वडील आले घेऊन गेले म्हणजे? पिऊताई थांब, मी आलेच. प्लीज तू लवकर ये. थांबा दीप्या, मी जाऊन आले. आपे थांब. काय झालं? कुठे चाललीस? मम्मी ऐक ना, मी ना जरा वेळात पिऊताईकडे जाऊन येते. आपे अगं मी ऐकलंय सगळं. त्याचा बापच घेऊन गेला ना त्याला. मग बाप घेऊन गेला म्हणजे? त्या आरुषी कधी बापासारखे वागलेत का? आणि पिऊताईला न सांगता काय घेऊन गेलेत? मम्मी अगं त्याला लई ताप आहे. पिऊताई तिथे एकटी आहे. ऐक ना, मला आता ते जाऊ द्या. आपे अगं ते सरकार आपल्या घरी येऊन जे मारायची धमकी देऊन गेलेत. अजून काय पाहिजे तुला? मम्मी ऐक ना, मला एकदा जाऊ दे. आता तिला माझी लई गरज आहे, मी आलेच. आपे थांब. घरातनं बाहेर पाऊल ठेवलंस ना तर परत घरात घेणार नाही बघ. राहा बाहेरच मग. मम्मी खरं बोलतेस का काय तू? होय, जर का ती घरातनं बाहेर गेली ना तर परत घरात घेणार नाही. राहा त्या पिऊकडेच मग.